हाय मैत्रिणींनो, आज पाहूया आपण उन्हाळी वाळवण रेसिपी खमंग खुसखुशीत पापड। त्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतले आहेत, 1 कप उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धा कप मूग डाळ। हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे। रात्रभर भिजवल्यानंतर डाळ तांदूळ एकदम छान असे फुलले आहेत। नंतर स्वच्छ धुवून घेऊन मेजरमेंट कपाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने मोजून घ्यायचे। येथे मी कपाच्या सहाय्याने मोजून घेतले आहे। हे डाळ तांदूळाचे मिश्रण 3 कप भरले आहे। तीन कपासाठी 15 कप पाणी वापरले आहे। एका कपासाठी 5 कप पाणी लागते। तुम्ही ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेता त्याच वाटीने पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे। पूर्ण इथे मी 15 कप पाणी वापरले आहे। पाणी पूर्ण मोजून घातल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतले आहे। छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवून द्यायचे। कुकरच्या 6-7 शिट्ट्या घ्यायच्या। नंतर कुकर थोडं थंड झाल्यानंतर असं हटवून घ्यायचं। पहा, पाण्याचं पण प्रमाण एकदम परफेक्ट झालं आहे आणि डाळ तांदूळ पण छान शिजले गेले आहेत। पूर्ण हटवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे। एक चमचा कुटलेले मिरे आणि थोडी हिंगपूड, 2 चमचे पापड खार। पापड खार घातल्यामुळे पापड छान फुलतात व चवीला पण खूप छान लागतात। हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं व त्याचे पळी पापड बनवून घ्यायचे। फॅनच्या हवेला पण सुकतात हे पापड किंवा उन्हामध्ये पण 2 दिवस वाळवून घ्यायचे। छान खमंग खुसखुशीत असा पापड तयार होतो। न लाटताच इथे पापड तयार होतात।
सर्व पापड इथे तयार करून घेतले आहेत. नंतर 2 दिवस उन्हाला वाळवून घ्यायचे. छान असे पापड वाळल्यानंतर इथे मी तळून पण पाहिले आहेत. माझी ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा किती छान पातळ असे पापड तयार झाले आहेत. इथे मी तळून पण पाहिले आहेत. हाताने तोडून पण बघते बघा. किती छान असा खुसखुशीत पापड तयार झाला आहे. तोंडात टाकताच विरघळतो हा पापड. व्हिडिओ आवडल्यास